वहिनी, धनु, हे बघ, तू अजिबात मनाला लावून घेऊ नकोस. काही माणसं असतात जे आपल्या रंगरूपावरून आपल्याला जज करत असतात, पण तसं काही नाही, कारण त्यांना आपला स्वभाव माहित नसतो. फक्त सुंदर दिसणं हेच महत्वाचं नसतं ग. तुझं निखळ मन हे तुला सुंदर बनवतं. तुझे लोकांच्या मदतीला धावून जाते ना, ते तुला सुंदर बनवतं. पण हे त्यांना कसं कळणार, कारण ते तर तुला ओळखत नाहीत ना. पण धनु, तू तुला स्वतःला ओळखतेस ना. मग कोणी काहीही बोलो, त्यावर लक्ष नाही द्यायचं ग. चल आता, इतकं वाईट वाटून घेऊ नकोस तू. वहिनी, तू नको मला खोट्या आशा देऊ. मला माहिती, इथनं पुढे आता जेव्हा जेव्हा मला स्थळ बघायला येईल तेव्हा तेव्हा हेच होणार आहे. मी अशीच बिन लग्नाची राहणार आणि माझं लगीन झालं नाही, या दोघींची बी लगीन होणार नाही. वहिनी, दादाला माझ्यामुळे लय टेन्शन आलं असेल ना. होय धनी, लई टेन्शन आलंय मला. दादा, काय सांगू तुला, किती टेन्शन आलंय मला. पण तुझं लग्न कसं होईल याचं ना टेन्शन आलेलं. माझी ही पण बहीण लग्न करून गेली तर या घरात मस्ती कोण करणार याचं टेन्शन आलंय मला. चुकीचं इंग्लिश बोलून आम्हाला हसणार कोण याचं टेन्शन आलंय मला. किचन मध्ये जाऊन चोरून जेवणार कोण ह्याचं टेन्शन आलंय मला. दादा मला हे पाहिजे, दादा मला ते पाहिजे असा हट्ट माझ्याकडे कोण करणार याचं टेन्शन आलंय मला धने. आणि मी आणलेलं गिफ्ट बघून हसणार कोण आणि खुश कोण होणार याचं टेन्शन आलंय मला. झुमके, दादा, हे असलं तुला हेच पाहिजे होते ना. हं. पण दादा, तुला कसं कळलं? धने, अगं मला कळणार नाही तर कोणाला कळणार मग. मी ना तुझ्यासाठी अजून काहीतरी आणलंय, फक्त या काठीवर देणार तुला. कोणती आठ? आज जे काय झालं ना त्याचा अजिबात विचार करायचा नाही. हं? धने, मी तुझं कधीच वाईट होऊ देणार नाही, नको काळजी करू. मी तुझ्यासाठी ना तुझ्या मनासारखं चांगलं स्थळ आणतो का नाही बघतो. आहे ना तुझा विश्वास दादावर? खूप विश्वास आहे. चल, तुझं दुसरं गिफ्ट बघ काय. जिलेबी. आलं 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 हसू आलं आमच्या धनुच्या चेहऱ्यावर बघा. पाहिजे पाहिजे हो. हे देऊ का हिला? ते देऊ हो. माझ्या हातानं चालू. छान आहे. अजून एक. राजू, थोडंच खाते धनु दीदी. मी पण का? बागू, 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 काय कसलं विचार करतेस तू? काही टेन्शन घेतलीस का कसलं? नाही. मग धर जिलबी खा.
भागू काय झालं बाळा अशी का बसले तू ताप आलाय तुला दादा वहिनी झोपती का जरा वेळ काय झालं राजू? ग बघ ना ताप किती भरला हिच्या अंगात ताप आला? भागू तुळजा लय ताप भरलाय का? मी बघते भागू इथे बघ डोळे बघू तुझे काय होतंय तुला मळमळत आहे का धनु एक काम कर पटकन वही पेन घेऊन ये मी काही औषधं लिहून देते तू घेऊन येशील जा पटकन घेऊन ये वहिनी ताप उतरेल ना भागूचा हो होईल ती लवकरच बरी तू काळजी करू नकोस आणि तू जा तुझी कामं कर मी आणि सूर्य आहोत हिच्यासोबत भागू झोप चल आराम कर. हो तू आराम कर ये सूर्य मी आलेच देवा माझ्या बहिणीला लवकर बरं कर पाहिजे तर मला आजारी पाड पण तिला नको लयच ताप भरलाय तिला सूर्या काळजी करू नकोस होईल ती लवकर बरी सूर्या लय चपल्या झिजवल्या बघ तुझ्या बहिणीसाठी स्थळ आणणं लय अवघड झालंय तुझ्या आईचं ते तसं आणि तुझी ती धाकटी बहीण तिचं ते व्हिडिओ प्रकरण अरे तुझ्या बहिणीचं नाव जरी घेतलं ना तरी लोक दारातनं बाहेर हाकलतात अरे तुमच्या घराण्याची लय बदनामी झाली रे अरे बाईची इज्जत म्हणजे काचेचं भांड असतंय हे जपावंच लागतं अरे आता तुझ्या बहिणीची लग्न जमतील असं मला वाटत नाही ते आयुष्यभर बिना लग्नाच्याच राहणार बघ भागू हे काय केलंस तू हा तुझ्यामुळे तुझ्यामुळे आज माझं लग्न होईना झालंय कळतंय का तुला हा अगं अगं किती छान छान स्वप्न रंगवली होती मी माझ्या लग्नाची पण ती सगळी तुटली का तुटली हा का तुटली तुझ्यामुळे तुटली तुझ्यामुळे तुझ्या या अशा घणेरड्या कर्माची फळं ना आज मला भोगावी लागतायत कळलं तुला थोडी काळजी घ्यायला काय झाली होती हा हा काय झालं होतं मी काहीच नाही केलं तुम्ही यात माझी काही चूक नाही हे आता सगळं बोलून ना काही होणार नाही काही नाही तुझ्यामुळे आज माझं आयुष्य बरबाद झालंय बरबाद झालंय काय नाही केलं तुझ्यामुळे बरबाद झालंय तुझ्यामुळे बरबाद झालंय तुझ्यामुळे काय नाही केलंय नाही नाही दादा नाही दादा बाकी सांग ना दादा दादा नाही दादा 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 बाकी सांग ना दादा तुझ्या नाही दादा 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 दादाची काय चुकी नाही दादा थांब ना दादा दादा मी तुमची गुन्हेगार माझ्यामुळे त्या घराची इज्जत जाणार
सॉरी दादा, तू तुझ्या सगळ्या जबाबदाऱ्या नीट पार पाडल्यास, पण बहीण म्हणून मी फेल झाले. मी तिथे जायलाच नको होतं. माझ्यामुळे या घरावर खूप मोठं संकट कोसळणार आहे. या घराची वाईट अवस्था होणार आहे. मला माफ कर दादा, मला माफ कर. शंको निर्भय हो म्हणारे प्रचंड स्वामी वेळपाटी शिरे अतर्क्या अवधूता स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे नुन काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. भागो राजू तिला नको उठू, झोपू दे. अशा राहू दे, मी झोपतो आतमध्ये. काम बघतो तुझं. पाठी शिरे अतर्क्या अवधूता स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. सूर्या, भागूचा ताप कमी झाला ना? हा, ताप कमी झालाय, पण मला अशक्तपणा वाटतोय ग. मी काय म्हणतो, तिला आपण सलाईन लावून आणूया का? नाही, त्याची काही गरज नाही. आपण घरीच तिच्या खाण्यापिण्यावर लक्ष देऊयात. फ्रूट ज्यूस ते तिला देऊयात, म्हणजे तिला लवकर बरं वाटेल. डोंट वरी सूर्या, ती लवकरच रिकवर होईल बघ. ठीक आहे, तू व्यवस्थित लक्ष दे तिच्याकडे. हं? आलो मी. मीच जर या घरात नसेल तर सगळे प्रश्न संपतील. मीच निघून जाते इथे. पण कुठे जाऊ? कुठे पण गेले तरी बदनामी होणारच आहे. काय करू मी? मी या खोलीत स्वतःला कायमचं कोंडून घेते. मी कुणालाच तोंड दाखवायच्या लायकीची उरली नाहीये. मी इथनं बाहेरच नाही पडणार आहे. नानी, हे घे, तुझ्यासाठी गरम गरम पेज बनवली. गरम येतो वर का. बरं नानी, या मुकुट बाहेर गेली का ग? दिसना झाली. मला जरा बोलायचं होतं तिच्याशी. अगं काय सांगायचं, जिमतीला दवाखान्यात घेऊन गेलाय. कालपासून मी तिला विचारते काय झालं काय झालं, पण काहीच बोलना पोरगी. दवाखान्यात सुद्धा जायला नको म्हणत होती बघ. असं आहे का? आमच्या घरी बी हेच चालू आहे. हो, भागू बी काय बोलना झाली. कुणालाच काही सांगत नाही. आम्ही किती विचारलं तरी बी. काल तर ताप भरला होता तिला. अगो बाया. हो, बरंच वाटत नव्हतं. आता वहिनी डॉक्टर आहे म्हणून तिनं गोळ्या दिल्या, म्हणून ताप उतरलाय. तिचा मूड काय चांगला होईना झाला. काय झालं या दोघींना? काय माहित बाया. भागू, दार उघड बाळा. चल, आपल्याला औषधं घ्यायची आहेत. भागू, ए भागू, भागू झोपली आहेस का? दार उघड. आपल्याला औषधं घ्यायची, गोळ्या घ्यायच्यात. चल, दार उघड पटकन. मी नाही उघडणार दरवाजा वहिनी. मला नाही बाहेर यायचं. मला कुणालाच माझं तोंड दाखवायची इच्छा नाहीये. भागू, ही कडी का लावली अशी? काय करते ही? भागू, भागू, दार उघड. हिला चक्कर तर आली नाही ना? भागू, भागू, काय झालंय बाळा? भागू, दार का नाही उघडत? भागू, काय झालं? अगं बघ ना, भागू दारच उघडत नाही. उघडत नाही. भागू, 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 भागू.
हा बोल. हॅलो हॅलो सूर्या, आम्ही कधीपासून दार ठोठावतोय पण भागू दारच उघडत नाहीये, काही आतून रिस्पॉन्स पण करत नाही. तुळजा, तुम्ही दरवाजा वाजवत राहा, आलो मी लगेच. तिथनं हलू नका, दरवाजापाशी थांबा. हा, बाकीला काय नाही होणार. हो हो चालेल, लवकर ये. आलो आलो. हा, भागू 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 दार उघड. भागू भागू भागू. वहिनी, भागू कालपासून नीट वागत नव्हती. काहीतरी बिनसलेलं तिचं. कसलं तरी टेन्शन घेतलेलं तिनं. वहिनी, भागून तिचं जीवाचं बरं वाईट तर नसेल ना करून घेत. नाही नाही, तू तू असला काही विचार करू नकोस. माझं काही राजीव झालेलं नसणार. नक्की? हो हो. भागू भागू बाळा दार उघड. भागू भागू. काय झालं? नाही उडत आहे. नाही ना, बघ ना. बागू, दार उघड. बागू, झोपली का तू? हे बघ बाळा, मी आलोय. दादा हळू. बागू, काय झालं? हे काय नाही राहिलं तुला? भागू का रडतेस बेटा एवढी? बागू, एवढी रडते. काय झालं तुला? हे सांग ना बाळा, काय झालं? थांब, मी बोलते. भागू, अगं काय होतंय तुला? हे बघ, तू असं काही बोलली नाहीस ना तर आम्हाला कसं कळणार? हा, तुला काही प्रॉब्लेम आहे का? हा, तू आधी रडणे थांब. शांत हो आधी. शांत हो. काय झालं बाळा, बोल ना. भाऊ, तुला कसलं टेन्शन आहे का? हा, बाकी तुझं कालपासून चेहरा उतरलेला दिसतोय मला. कोण काय बोललंय का तुला? कोण त्रास देतंय का तुला? तुला सांग ना. बाकी अगं, तू आम्हाला घाबरून आमच्यापासून कशाला लपवतेस? हे बघ, असं लपवू नको. मी काय नाही बोलणार तुला. सांग भागू, काय झालंय? सांग ना बाळा, काय झालंय? का रडते तू एवढी? हे हे बघ, तुझं दादावर विश्वास आहे ना? आहे ना? मग सांग, चल, काय झालंय सांग. बोल बाळा, काय झालं? दादा, हा, मी पुण्याला गेले होते ना. हा, काय झालं पुण्याला? काय झालं? पुण्याला गेले होते ना. हा हा भागू, तेव्हा तिकडे राहायला आम्हाला एक जागा दिली होती. मी माझा अभ्यास करत बसले होते. माझ्या ड्रेसला काहीतरी लागलं म्हणून मी ते बदलायला बाथरूम मध्ये गेले. शांतू, काय झालं? काय तुम्हाला व्यवस्थित आहे? काय झालं तिकडं? तू राज आहे ना, हा,